आज आपण महाराष्ट्र भूगोलचे अतिमहत्त्वाचे प्रश्न बघू. 50. प्रश्न पहिला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 3रा. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा लागतो आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रा लागतो. महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी किती किमी लांबी आहे? उत्तर आहे 720. प्रश्न 3रा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे कळसुबाई. त्याची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न 14. गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक. प्रश्न 5. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साखरेचा जिल्हा म्हणतात? उत्तर आहे अहिल्यानगर. तिथं चूक झालेली आहे, तिथं अहिल्यानगर. प्रश्न 6. दख्खनच्या पठारावरील मुख्य मृदा कोणती? उत्तर आहे रेगूर मृदा, म्हणजेच काळी मृदा. ही मृदा दख्खनच्या पठारावर आहे, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र पठारावर. प्रश्न 7. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? उत्तर आहे आंबोली, सिंधुदुर्ग. प्रश्न 8. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात उल्कापातामुळे झालेलं आहे. हे अति महत्त्वाचं आहे, लक्षात राहून द्या. प्रश्न 9. महाराष्ट्राचे मेजर स्टार कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे इचलकरंजी. आणि भारताचे मेजर स्टार कोणत्या शहराला म्हणतात? ते आहे उत्तर अहमदाबाद. प्रश्न 10. तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे? उत्तर आहे मुलताई, मध्य प्रदेश. प्रश्न 11. भांबरगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली. हा खूप वेळा प्रश्न येतो MPSCसाठी, सरळ सेवासाठी. भांबरगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? उत्तर आहे खोपोली, रायगड. राज्यात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे सोलापूर. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न 15. महाराष्ट्रातील दक्षिण काशी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर पैठण. प्रश्न 16. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. आणि ते कोणत्या नदीवर आहे? कोयनास नदीवर कोयना धरण आहे. विदर्भाची गंगा कोणत्या नदीला ओळखतात? उत्तर आहे वैनगंगा. ही नदी गोदावरीची उपनदी आहे. ती विदर्भात वाहते, त्यामुळे त्याला विदर्भाची गंगा म्हणतात. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उत्तर आहे नागपूर. येथे हिवाळी अधिवेशन होते. प्रश्न 19. तोरणा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नंदुरबार. हा तर खूप अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे, कंटिन्युअस येत राहतो सरळ सेवेला. तोरणा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 20. जगातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे? उत्तर आहे गंगापूर, नाशिक. जगातील सर्वात मोठे आहे हे गंगापूर. हे गोदावरी नदीवर आहे, नाशिकमध्ये. प्रश्न 21. महाराष्ट्रातील सिंहावलोकन म्हणजेच कुंभमेळावा कोठे भरतो? उत्तर आहे नाशिक. हा अति महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण 2027मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळावा आहे. त्याची तयारी चालू आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न 22. साने गुरुजींची कर्मभूमी असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे रायगड. प्रश्न 23. अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 24. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे प्रवरा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 26. तारापूर अणुशक्ती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पालघर. प्रश्न 27. सह्याद्री पर्वताला दुसरा कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे पश्चिम घाट. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न 28. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न 29. जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे कुंडलिका. प्रश्न 30. रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. हा बंदरावर भरपूर प्रश्न येतात, त्यासाठी यांचे एकदा लक्ष द्या सगळ्या टॉपिकवर. रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. विदर्भातील नंदनवन कशाला म्हणतात? उत्तर आहे चिखलदरा. हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे विदर्भातील नंदनवन कशाला म्हणतात? उत्तर आहे चिखलदरा.
महाराष्ट्रातील चुनखडीची खाणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न 33. पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नागपूर. याला पेच हे नाव तिथल्या पेच नदीमुळे पडलेलं आहे. प्रश्न 34. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? उत्तर आहे रायगड. हे चिखलदरा आणि माथेरान यामध्ये कन्फ्यूज होतात, त्यामुळे नीट लक्ष राहा. विदर्भात चिखलदरा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आणि माथेरान हे रायगड जिल्ह्यात आहे कोकणामध्ये. प्रश्न 35. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 36. भीमा नदीचा उगमस्थान कोणत्या जिल्ह्यात होतो? उत्तर आहे भीमाशंकर. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात नाही, कुठे होतो? भीमाशंकर. आणि ते प्रश्न 37. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? उत्तर आहे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी ह्या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर चांदोली हा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 38. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगले असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे गडचिरोली. हा इकडे सर्वात जास्त, विदर्भात सर्वात जास्त जंगलं आहेत. तिकडं लोकसंख्या कमी आहे त्यामुळेच जास्त जंगलं आहेत. नक्षलवादी ग्रस्त तो जिल्हा आहे. प्रश्न 39. गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रात किती आहे? उत्तर आहे 668 किमी. ही फक्त महाराष्ट्रातली लांबी आहे आणि ही महाराष्ट्रातील लांबी आहे फक्त, आणि ही महाराष्ट्रात सर्वात जास्त मोठी नदी आहे. प्रश्न 40. मुळा मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 41. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT कुठे आहे? उत्तर आहे नावा शेवा, मुंबई. प्रश्न 42. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 43. सातपुडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 44. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? उत्तर आहे कर्नाळा, रायगड. प्रश्न 45. दगडी कोळसा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात अग्रेसर आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 46. महाराष्ट्राचे पठार कशाने बनलेले आहे? उत्तर आहे बेसाल्ट खडकामुळे. हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेलं आहे हे खडक, त्यामुळे अतिशय बेसाल्ट खडक बनला आहे. प्रश्न 47. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे वैनगंगा. प्रश्न 48. महाबळेश्वर येथे किती नद्यांचा उगम होतो? उत्तर आहे 5. कृष्णा, कोयना, वैना, सावित्री, गायत्री. प्रश्न 49. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा न्यायालय कुठे आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न आता 50वा शेवटचा प्रश्न आहे. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे आंबी. हे असेच प्रश्न इथून पुढे आपण भरपूर करणार आहे. या सरळ सेवासाठी अति महत्त्वाचे प्रश्न आहे. हेच येतात, पण आपण यात कन्फ्युजनमधून होऊन आन्सर चुकतं आपल्याकडून. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा अशा व्हिडिओसाठी.